अहेर टाइम्स, खेड्यातील बातमी शहरापर्यंत। निवडणुकीपूर्वी सत्ताधाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्याप केली नाही असा आरोप करत सरकारचे याकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गट क्या हुआ तेरा वादा असा सवाल करत आलापल्ली येथील वीरबाबूराव शेळमाके चौकात 23 जून रोजी ठिय्या आंदोलन केले। लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी करून त्याचे अनुदान 1500 वरून 2100 करण्यात यावे। संजय गांधी व श्रावणबाळ योजनेचे अनुदान 2100 रुपये करावे। दिव्यांगांना प्रतिमाह 6000 रुपये देण्यात यावे। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी। धानाला 25,000 प्रति एकर बोनस देण्यात यावे। अंगणवाडी सेविकांना 15,000 मानधन देण्यात यावे। ग्राम रोजगार सेवक यांना 8,000 मानधन द्यावे। युरिया व DAP वरील GST हटवून त्याचे दर कमी करण्यात यावे। आल्लापल्ली लगाम आल्लापल्ली मुलचेरा आल्लापल्ली सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाचे काम जलद गतीने पूर्ण करावे। आल्लापल्ली नागेपल्ली पाणी पुरवठा योजना सुरू करावी। कापसाला 10,000 आणि धानाला 3,500 रुपये भाव द्यावा आदी मागण्या करण्यात आल्या। महिला राष्ट्रवादीच्या विभागीय अध्यक्षा शाहीन हकीम, जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश ताकसांडे, ऋतुराज हलगेकर, तालुकाध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, जहीर हकीम, नगरसेवक अमोल मुक्कावार, सालय्या कंबलवार, स्वप्नील श्रीरामवार, अब्दुल रहमान, शोभा मडावी, शीला भगत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते। यावेळी आंदोलनकर्त्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री आत्राम काय म्हणतात ते आपण जाणून घेऊया। ज्यांच्या भरोश्यावर हे सर्व जे निवडून आलं सरकारवर बसलेली आहे, माझ्या लाडक्या बहिणीच्या आशीर्वादाने ते बसलेले आहे आणि बसल्यानंतर ते सर्व जनतेला लोकांना विसरून गेलेले आहे। त्यांची मूलभूत सुविधा पण ते विसरून गेले। लोकांची काय समस्या आहे, घराला छत पाहिजे, राहण्यासाठी आणि कपडे आणि 2 वेळेचा भाकर पाहिजे, हे सर्वकडे पण त्यांचं दुर्लक्ष होत आहे। आपल्या इथे या क्षेत्रात आम्ही फक्त 25 मुद्दे घेतलेले आहे आणि जास्त लोकांचे अनेक समस्या आम्हाला आमच्याकडे ते निवेदन देऊन राहिले। हे 25 मुद्दे जे आहे जे सरकारने त्यांच्या निवडणूक जेव्हा होता 2024 मध्ये तेव्हाच त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये लोकांच्या समोर त्यांनी मांडले होते आणि सर्वांना जनतेला दिशाभूल केलेले होते। आणि हेच आता जे आम्हाला जनतेला सांगायचं आहे का जनता त्यांच्या मोहमायामध्ये पडून त्यांना मतदान करून त्यांना सत्तेवर बसवले आणि आता त्यांच्या लोकांचा विसर पडलेला आहे त्यांना। म्हणून आम्ही इथे आंदोलनाच्या माध्यमाने सरकारला जागृत करायला इथे बसलेलो आहे। आमच्या जाहीरनाम्यामध्ये आमच्या महाविकास आघाडीने म्हटलं होतं की आमच्या लाडकी बहिणींना 2100 करून देणार, पण त्यांनी तर ते 1500 रुपये जे होते ते पण आता त्यांना देत नाहीये। आणि खास कर माझ्या जे माय भगिनी आहे, माझे जे बुडगे माय भगिनी आणि काकाजी लोक आहेत त्यांचे पण जे निराधार आणि श्रावणबाळचे पैसे ते पण बंद झालेले आहेत, त्यांच्याकडे पण दुर्लक्ष होत आहे असंच। आणि माझे शेतकरी बंधू आहेत त्यांना पण त्यांचा पण विसर पडलेला आहे। धानाला बोनस नाही, शेतकऱ्याची कर्जमाफी नाही, हे सर्व विषय आणि MSCBचा विषय सर्व विषयाला घेऊन आम्ही जनताच्या समस्याला घेऊन इथे बसलेलो आहे। सदर आंदोलनाला विविध सामाजिक संघटनांचा सहभाग असून त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे।